आहेत सोमवती अमावस्या। सोमवती अमावस्याला अर्पण करा ही एक वस्तू शिवलिंगावर। भगवान शिव आणि माता पार्वती आपल्याला प्रसन्न होतील। एका दिवसांमध्ये कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज आहे 8 एप्रिल, वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या। सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या असं म्हणतात। सनातन धर्मात विशेष महत्त्व दिलं जातात। ही अमावस्या सर्वश्रेष्ठ अवस्था मानली जाते। प्रत्येक अमावस्याला आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो, परंतु सोमवती अमावस्याला माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच माता पार्वती आणि भगवान शिव यांची विधिवत पूजा केली जाते। या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। त्याआधी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील। तर मित्रांनो, आज आहेत अमावस्या। या दिवशी शिवलिंगावर एक वस्तू अर्पण करायची आहेत। ही वस्तू अर्पण केल्याने साक्षात भगवान शिव आणि माता पार्वती आपल्याला प्रसन्न होतील आणि फक्त एका दिवसांमध्ये कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल। असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। या दिवशी पहा, भगवान शिव शंकराची पूजा केली जाते। भगवान शिवशंकर हे अत्यंत भोळे देवता मानले जातात। सांसारिक दुःख हरण करण्यासाठी महादेवाची पूजा केली जाते। भावपूर्ण आणि मनपूर्वक श्रद्धाने शिवची आराधना उपासना केल्याने मन शांती लाभते आणि व्यवहारातील दोष देखील दूर होतात। महादेवाला समर्पित असणारा सोमवारचा दिवस आणि या दिवशी अमावस्या आहे, त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व दिले जातात। या दिवशी जर तुम्ही ह्या उपाय केला तर तुमची नोकरी व्यवसायात प्रगती होईल किंवा तुम्ही केलेल्या संकल्पनापर्यंत जाण्याची संधी सुद्धा तुम्हाला मिळू शकते आणि म्हणूनच या दिवशी अनेक उपाय जे आहेत तर ते केले जातात। या दिवशी जे उपाय करतात त्यांना त्याचं फळ हे निश्चित मिळत असते। तर पहा, आपल्याला हा उपाय आज संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकतात। सकाळी करू शकतात, दुपारी करू शकतात किंवा संध्याकाळी केलं तरीही चालेल, कारण ही अमावस्या संपूर्ण दिवस असणार आहे। यामुळे तुम्ही आज हा उपाय दिवसभरांमध्ये कधीही करू शकतात। अमावस्याच्या दिवशी दानाला आणि स्नानाला विशेष महत्त्व आहे। यामुळे आपल्याला शक्यता पवित्र जागेवरती आवर्जून स्नान करायचं आहे। ज्यांना हे स्नान करणं शक्य नसेल त्यांनी आंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकून हे स्नान करायचं आहे। कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत याबद्दलचे एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तुम्ही तो नक्की पहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा पवित्र गंगेवरती स्नान करण्याचं पुण्य हे तुम्हाला प्राप्त होईल। त्याचबरोबर या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे। यामुळे आपल्या इच्छाशक्तीनुसार आपल्याला दान देखील करायचं आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे हे पहा, एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे। या कलशामध्ये तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे। दही नसेल तर तुमच्याकडे कच्चं दूध असेल तर ते तुम्हाला टाकायचं आहे। दोन्हीपैकी तुम्हाला एकच वस्तू टाकायची आहे। कच्चं दूध म्हणजे गरम न केले जे दूध असते तर ते तुम्हाला टाकायचं आहे। तुम्हाला तूप नसेल तुमच्याजवळ तर तुम्ही दही जे आहेत तर ते तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। त्याचबरोबर थोडंसं मध जे असते आणि तर ते तुम्हाला टाकायचं आहे, ते सुद्धा तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। त्यामध्ये थोडंसं चंदन जे असते तर ते चंदन तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे। थोड्याशा फुलाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत। थोडेसे अक्षदा, अखंड जे तांदूळ असतात अक्षदा त्या टाकायच्या आहेत आणि हे पाणी तुम्हाला आज शिवलिंगावर ते जाऊन अर्पण करायचं आहे। हे पाणी अर्पण करत असताना तुमचा फेस म्हणजे तुमची जी दिशा आहे तर ती उत्तरेकडे असावी। अशा पद्धतीने तुम्हाला जे जल आहे ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि हे जल अर्पण करत असताना तुम्ही जर पुरुष असतील तर पुरुषांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि स्त्रियांनी नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। जर तुम्ही हा उपाय आज केला तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल। आता मित्रांनो, हे जल तुम्ही अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकराला तुम्हाला प्रार्थना करायचं आहे। तुमच्या इच्छापूर्तीसाठी ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे। प्रार्थना केल्यानंतर मंदिराच्या बाहेर आले की प्रत्येक शिवमंदिराच्या बाहेर नंदी देवता असतात, तर आपल्याला ह्या नंदीच्या कानामध्ये सुद्धा आपली इच्छा सांगायची आहे।
जेव्हा पण तुम्ही इच्छापूर्तीसाठी काही उपाय करतात शिवमंदिरामध्ये जाऊन, तेव्हा नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा व्यक्त केल्याशिवाय आपली इच्छा पूर्ण होत नाही. म्हणून नंदी देवतांच्या आपल्याला डाव्या कानामध्ये हरी ओम असं म्हणायचं आहे आणि आपली इच्छा व्यक्त करायची आहे. कारण असं म्हटलं जातं की जेव्हा आपण इच्छापूर्तीसाठी भगवान शिवशंकराकडे प्रार्थना करतो, त्यावेळी जर आपण आपली इच्छा नंदीच्या कानात सांगितली नाही तर इच्छा आपली पूर्ण होत नाही. नंदी देवता हे भगवान शिवशंकराचे वाहन आहे आणि जेव्हा आपण त्यांच्या कानात आपली इच्छा सांगतो ना, तेव्हा आपली इच्छा भगवान पर्यंत पोहोचण्याचं काम नंदी देवता करतात. म्हणून नंदी देवताला खूप महत्त्व दिलं जाते आणि म्हणून आपल्याला सुद्धा आपली इच्छा नंदी देवतांना आवर्जून सांगायची आहे. हा उपाय केल्याने तर मन आणि धन ह्यात निर्माण होण्याचा कालाहांची शांती होते आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर हा उपाय केल्याने आयुष्यातील नोकरी आणि व्यवसाय संबंधित समस्या अंत होतो. सगळ्या समस्या या दूर होतात. तसेच या दिवशी महिलांनी व्रत करायचं आहे. सर्व सौभाग्यवती स्त्रियांनी, त्याचबरोबर लग्न न झालेल्या मुलींनी या दिवशी आवर्जून व्रत करायचं आहे. सौभाग्यवती स्त्रियांनी ह्या दिवशी व्रत केलं तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. विवाहित जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात. त्याचबरोबर अविवाहित म्हणजे लग्न न झालेल्या मुलींनी हे व्रत केलं तर त्यांना मनासारखा जोडीदार मिळत असतो. बघा, माता पार्वतीने कितीतरी तपस्या करून जप करून भगवान शिवाला प्राप्त केलं होतं आणि म्हणूनच या दिवशी खूप महत्त्व दिलं जाते. यामुळे तुम्ही सुद्धा हे व्रत आहे तर ते आवर्जून करा. त्याचबरोबर बघा, बऱ्याच जणांकडे पैसे आणि संपत्ती सर्व काही असते, परंतु सुख नसतात. अशा वेळी जर तुम्ही आजच्या दिवशी भगवान शिवशंकरांना लाल चंदन जर अर्पण केलं, म्हणजे लाल चंदन तुमच्या शिवलिंगाला जर आवडलं, तर बघा आयुष्यात सुख, शांती, समृद्धी ही नांदत असते. तर पहा, आपल्याला असा हा एक उपाय आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.